Hello and good morning, students. Now we are taking next point of chapter number 3. The point is steady and turbulent flow, Reynolds number. Okay, so steady and turbulent flow. Uh, we are. It is clear for you now that we started fluid mechanics now. Okay, fluid dynamics. Sorry, not mechanics. In fluid dynamics we know that fluid is in motion. आता जर फ्लुइड मोशन मध्ये असेल तर आपल्याला माहिती आहे की देर आर टू टाइप्स ऑफ बेसिक फ्लोज. One is steady or streamline flow, another is turbulent flow. Okay, so first of all we are seeing what is mean by steady or streamline flow. In steady or streamline flow, definition is that each particle of liquid, okay, in this fluid, in this flow passing through given point and follows same path and has same speed as its predecessor. Okay, so we can show that diagrammatically like this. Suppose this is the streamline flow between uh, this, we can say, pipe, and in this we can draw lines like this. Now particle at point A will follow the same path. If particle B came after A, then that particle B also follows this path and have the velocity which is same as that of A. समजा ए हा पार्टिकल इकडून इकडे गेला या फ्लो मधून, त्याच्यानंतर बी आला तर बी चे काय पण काय असणार आहे तीच वेलॉसिटी तोच पाथ असणार आहे. याच्यानंतर सी आला त्याचे पण काय असणार आहे तीच पार्टिकल, सॉरी तोच पाथ आणि तीच वेलॉसिटी. डी आला त्याचं पण काय असणार आहे तोच पाथ आणि तीच वेलॉसिटी. ओके, मग ह्या इथं येणारा जो काय पार्टिकल असेल त्या प्रत्येकाची काय असणार आहे वेलॉसिटी सेम असेल जी याच्या आधीची होती, आधीच्या पार्टिकलची होती, आणि पाथ पण काय करणार आहे तो सेम फॉलो करणार आहे. ओके, आता याच्यामध्ये आपण प्रिडेसर म्हटलेले. प्रिडेसर म्हणजे काय की याचे वंशज म्हणू आपण. वंशज म्हणजे काय की समजा डी आहे, डीच्या आधी कोण गेलेलं होतं ए, डीच्या आधी कोण गेलेलं होतं बी, डीच्या आधी कोण गेलेलं होतं सी, हे याचे प्रिडेसर झाले. बीचे प्रिडेसर झाला ए. ओके, सो इन दिस वे वी कॅन डिफाईन स्ट्रीमलाईन फ्लो. आता सिमिलरली या पाथसाठी असेल, या पाथसाठी असेल, या पाथसाठी असेल, या पाथसाठी असेल. ओके, नाव नेक्स्ट पाथ ऑफ फ्लो इज नोन ॲज स्ट्रीमलाइन्स. आता स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये हा जो पाथ आहे याला काय म्हणणार आहे आपण स्ट्रीमलाइन्स. स्ट्रीमलाइन्सची प्रॉपर्टी काय असते की टू स्ट्रीमलाइन्स नेवर इंटरसेक्ट विथ इच अदर. हे बा, या ज्या स्ट्रीमलाइन्स काढायच्या त्या एकमेकांना इंटरसेक्ट नाही झाल्या पाहिजे. तुम्ही अशी स्ट्रीमलाईन नाही काढू शकत. ही स्ट्रीमलाईन काय झाली याला 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 इंटरसेक्ट झाली. ओके, सो दॅट इज नॉट पॉसिबल इन स्टेडी ऑर स्ट्रीमलाईन फ्लो. ओके, सो दिस इज नॉट पॉसिबल. त्यामुळे डायग्राम काढताना ही पण काळजी घ्या की स्ट्रीमलाईन एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाही. ओके, त्याच्यानंतर इफ यू ड्रॉ टँजंट टू स्ट्रीमलाईन ॲट एनी पॉइंट इट गिव्स डायरेक्शन ऑफ फ्लो. म्हणजे समजा इथं जर तुम्ही टँजंट काढला या पाथला तर तो असा येईल, इथं असणारे असा, इथं असणारे असा. मग हा जो टँजंट आहे तो काय दाखवतो आपल्याला डायरेक्शन दाखवतो. कशाची स्ट्रीमलाईनची, सॉरी त्या फ्लोची. तो फ्लो कुठून कुठे चाललेला आहे. ओके, इकडून इकडे चाललेला असेल तर तो टँजंट असा असेल, असा फ्लो असेल तर तो जर फ्लो असा असेल तर तुमचा टँजंट इकडं असेल. ओके, म्हणजे त्या फ्लोची डायरेक्शन इकडे येईल. त्याच्यानंतर स्ट्रीमलाईन्स मे बी स्ट्रेट लाईन और कर्व्ड लाईन. स्ट्रीमलाईन्स ह्या स्ट्रेट लाईन पण असतात किंवा कर्व्ड पण असतात. जसे इथं काढलेले आपण या कर्व्ड आहेत. ओके, बऱ्याच वेळा काही ठिकाणी त्या स्ट्रेट लाईन पण असू शकतात. ओके, नाव नेक्स्ट finite number of streamlines form bundle which is called as tube of flow. ही डेफिनेशन पहा ट्यूब ऑफ फ्लोची की फायनाईट नंबर ऑफ स्ट्रीमलाइन्स ओके इज नो विच कॅन फॉर्म अ बंडल इज नोन ॲज ट्यूब ऑफ फ्लो. म्हणजे आता जर इथं मी काय केलं कलेक्ट केले समजा 15-20 स्ट्रीम लाईन्स घेतल्या एकत्र. ओके, असं दाखवलं समजा मी इथं घेतलं भरपूर सारे स्ट्रीम लाईन्स घेतले. ओके, इथं
तर हे काय करणार आहे, एक बंडल फॉर्म करणार आहे हे सगळं एकत्र केल्यावर, आणि त्यालाच काय म्हणणार आहे आपण, ट्यूब ऑफ फ्लो ऑफ दॅट स्ट्रीम लाईन. आता हा जो ट्यूब ऑफ फ्लो असेल, याच्या वर आणि खाली दोन स्ट्रीम लाईन्स असतील, सरफेसवर पण भरपूर सारे स्ट्रीम लाईन्स असतील. ओके, so in this way this tube of flow is defined. Now next one is turbulent flow. आता स्ट्रीमलाईन फ्लो आपल्याला भरपूर ठिकाणी ऑब्झर्व होतो. ओके, कुठं कुठं ऑब्झर्व होतो, एक्झाम्पल काय आहे स्ट्रीमलाईन फ्लोचं, याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं, नदीतलं पाणी घेतलं आपण, ज्याची वेलॉसिटी कमी आहे, संत वाहत आहे पाणी नदीमधून. ओके, किंवा कॅनॉलचं पाणी घेतलं, एकदम स्लोली मूव्ह होत आहे, तर तिथं जो फ्लो असणार आहे तो काय असणार आहे, स्ट्रीमलाईन फ्लो, वेलॉसिटी कमी असेल तर. ओके, त्याच्यानंतर आपले व्हेन्स आहेत, आपल्या व्हेन्समधून ब्लडचा जो फ्लो असेल, ठीक आहे, तो पण कसा असणार आहे, स्ट्रीमलाईन फ्लो. ओके, किंवा आपण वाऱ्याचं एक्झाम्पल घेतलं, वारा वाहत असेल, एकदम संथ वारा असेल, त्या केसमध्ये पण काय असणार आहे, ते स्ट्रीमलाईन फ्लो. नाव टर्बुलंट फ्लो. टर्बुलंट फ्लो कशाला म्हणणार आहे आपण, if liquid is pushed with rapid rate, okay, then this streamline flow is converted into turbulent flow. ओके, डायग्रामॅटिकली कसं दाखवणार आहे आपण टर्बुलंट फ्लो, समजा हा टर्बुलंट फ्लो असेल या दोन मधला, असं कसंही तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता. इथं पहा, इथं स्ट्रीम लाईन्स असतात, इथं काय स्ट्रीम लाईन नाही आहेत, कसंही काढा शेप, डझंट मॅटर इट. नाउ दिस फ्लो ऑफ लिक्विड इज नोन एज टर्बुलंट फ्लो. टर्बुलंट फ्लो मध्ये काय आहे की लिक्विडची वेलॉसिटी आपण खूप इन्क्रीज केली, इथून हे करताना खूप जोरात पुश केलं, तर ते काय होणार आहे, कसंही जाईल ते वॉटर मॉलिक्युल्स. स्ट्रीम लाईन मध्ये तसं नव्हतं. ओके, लाईन्स होत्या, ट्यूब ऑफ फ्लो होतो, तसं इथं नाहीये. दॅट्स वाय दिस फ्लो इज नोन एज डिसऑर्डर्ड फ्लो. डिसऑर्डर्ड का म्हणणार आहे आपण, कारण की इथं जर आपण पाहिलं तर इथला मॉलिक्यूल, वॉटर मॉलिक्यूल किंवा जो पार्टिकल असेल, तो इकडे जातोय, इकडे जातोय, इकडं कुठेही जातोय त्या फ्लोमध्ये. ठीक आहे, इकडूनच आपण काय होतोय, इकडे जातोय, इकडे जातोय, कुठेही जातोय, पण ते सगळे काय चाललेले आहेत, इकडे चाललेले आहेत. सो दॅट्स वाय दिस इज नोन ॲज डिसऑर्डर्ड अँड रँडम वेलॉसिटीज. जसं इथं काय होतं स्ट्रीमलाईनमध्ये, की इथं जो जाणार आहे त्याची वेलॉसिटी सेम राहणार होती, कॉन्स्टंट राहणार होती, दुसरा आला तरी पण त्याची वेलॉसिटी तेवढीच असते तिथं. तसं इथं नाहीये, इथं आला त्याची वेलॉसिटी समजा त्याच्या मागून आला, दुसरा आला तर त्याची वेलॉसिटी कमी असेल, जास्त असेल. ओके, तर पूर्णपणे कॅओस म्हणतो आपण याला. सो वी गेट chaotic behavior of velocities. Okay, so in this way we can define streamline flow and turbulent flow. Now next one is Reynolds number. आता रेनॉल्ड्स नंबर हा स्ट्रीमलाईन आणि टर्बुलंट फ्लो साठी इम्पॉर्टंट काय, कारण की एक पाईप घेतला तुम्ही एखादा, आणि त्या पाईपमधून जर आपण लिक्विड पास केलं, वेलॉसिटी कमी ठेवली आपण त्याची, तर तो फ्लो काय असणार आहे, स्ट्रीमलाईन. आणि तेच जर आपण वेलॉसिटी इन्क्रीज करत गेलो त्याची, आणि एका पर्टिक्युलर वेलॉसिटीच्या नंतर तो स्ट्रीमलाईन फ्लो काय होतो, टर्बुलंट फ्लोमध्ये कन्वर्ट होतो. आणि ते कशावर डिपेंड असतं, तर रेनॉल्ड्स नंबरवर. सो रेनॉल्ड्स नंबर इज अ फॅक्टर विच टेल्स अस अबाउट when streamline flow is converted into turbulent flow. Okay, now in Reynolds number we are first defining critical velocity. Vc, which is given by this equation. ओके, याचं डेरिवेशन पाहणार आहे आपण, हे कसं आलं क्रिटिकल वेलॉसिटी. आता क्रिटिकल वेलॉसिटी कशी डिफाइन करणार आहे आपण, क्रिटिकल वेलॉसिटी इज द वेलॉसिटी when liquid is flowing through any tube if velocity is higher than critical velocity, then streamline flow is converted into turbulent flow. ओके, जर एखाद्या कंटेनर मधून लिक्विड पास होत असेल आणि त्याची वेलॉसिटी क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा जास्त असेल, तर त्या केसमध्ये त्याचा फ्लो काय होणार आहे, स्ट्रीमलाईनच्या ऐवजी
टर्बुलंट फ्लोमध्ये कन्वर्ट होईल. मग ती जी वेलॉसिटी असेल त्या वेलॉसिटीला काय म्हणणार आहे आपण, क्रिटिकल वेलॉसिटी. ओके. अँड मॅथमॅटिकली क्रिटिकल वेलॉसिटी इज गिवन बाय दिस इक्वेशन आर इटा रो डी. ओके. इटा R is Reynolds number, eta is coefficient of viscosity, rho is the density of that liquid, and D is the diameter of tube by which that fluid is flowing. D म्हणजे काय असणार आहे, त्या ट्यूबचा डायमीटर ज्याच्यातून ते फ्लुइड काय होतंय, पास होतंय. ओके. आता derivation of this formula. So we are deriving this formula by dimensional analysis. Okay. So we know that on the left hand side we have velocity. So Vc, we know that critical velocity Vc is depend on these three factors, rho, eta, rho and d. आपल्याला याच्यामध्ये त्यांची पॉवर माहिती नाहीये. So we are taking arbitrary power. So A, B and C. So these are the arbitrary powers. Critical velocity. Now this Vc is equal to constant of proportionality is R. Okay. So R is Reynolds number. Now R into eta raised to A, rho raised to B and D raised to C. आता ह्या प्रत्येकाचे आपण डायमेन्शन्स काढणार आहे. तर आपल्याला माहिती आहे Vc व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटी कशामध्ये असते, मीटर पर सेकंड. मग याचे डायमेन्शन्स काय असतील, मास 0 असेल, लेंथ मीटर आहे म्हणजे 1 असेल, आणि टाइम पर सेकंड आहे म्हणजे काय असणार आहे, -1. त्याच्यानंतर इटाचे डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहे, याच्या आधी काढले होते आपण. काय होते, m1 l-1 t-1. ओके. त्याच्यानंतर पुढे रो काय, डेन्सिटी काय असते, kg पर मीटर क्यूब, मास पर युनिट व्हॉल्यूम. मग याचे डायमेन्शन्स काय असतील, मास 1, लेंथ पर मीटर क्यूब आहे म्हणजे इथं काय येईल -3, आणि टाइम काहीच नाही याच्यामध्ये त्याच्यामुळे काय येईल t0. त्याच्यानंतर डी म्हणजे काय, डायमीटर ऑफ ट्यूब. डायमीटर कशामध्ये मोजणार आहे आपण, मीटरमध्ये. मग याचे डायमेन्शन्स काय येतील, की मास काहीच नाहीये, लेंथ 1 आहे, मीटरमध्ये मोजतो आपण, आणि टाइम काय याच्यामध्ये 0. ओके. आता ह्या सगळ्यांचे डायमेन्शन्स जर आपण ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केले तर लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड काय आले पाहिजे, इक्वल. आर हा डायमेन्शनलेस फॅक्टर असेल, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ओके. So we are substituting this in this equation. So on the left hand side we have this critical velocity. त्याचे डायमेन्शन्स काय असतील आता, m0 l1 t-1 is equal to on the right hand side. याचे काहीच नाहीये, इटाचे डायमेन्शन्स काय आहेत आता, m1 l-1 t-1. ओके. आणि याची पॉवर काय घेतलेली आपण, a. So m1 l-1 t-1 raised to a multiply by rho चे काय, m1 l-3 आणि t0, आणि डी चे डायमीटरचे काय आहेत, m0, त्याच्यानंतर l1 आणि t0, याची पॉवर आहे बी, याची पॉवर आहे सी. नाव दिस इज इक्वल टू, आता पहा हे जर आपण कंबाईन केले तिन्ही तर m याची पॉवर काय होईल आता, याची a म्हणजे m⁻a, इथं काय होईल m⁻b, आणि इथं m⁻, काय होईल 0 मल्टिप्लाय बाय c म्हणजे 0. मग ही पॉवर आपण प्रत्येकाला दिली, इथं येईल m⁻a, l⁻−a आणि t⁻−a. याचे काय येतील आता, m⁻b, l⁻−3b आणि t⁻0. ओके. 0 मल्टिप्लाय बाय b. आणि याचे काय येतील आता, m⁻0, l⁻c आणि t⁻0. नाव दिस इज इक्वल टू, कंबाईन केले, मल्टिप्लिकेशन केले. मल्टिप्लिकेशनच्या नंतर काय होईल की पॉवर ऑफ m विल ॲड. सो m⁻, याची पॉवर आहे a प्लस याची पॉवर आहे b, आणि इकडे आहे 0. त्याच्यानंतर l
याची पॉवर आहे -a -3b आणि इकडे c. त्याच्यानंतर t याची पॉवर आहे -a, इकडे 0, इकडे 0. नाव if we compare left hand side and right hand side, इकडं लेफ्ट हँडला काय m0 l1 t minus 1 l minus 1 t minus 1, सॉरी l1 t minus 1 velocity आहे. नाव इफ वी कम्पेअर पॉवर तर m0 आणि m ची पॉवर इथं काय a प्लस बी. सो वी गेट इक्वेशन ॲज a प्लस बी इज इक्वल टू 0. दुसरं इक्वेशन काय येईल l रेस टू 1 आणि इथं काय दिस. सो -a -3b plus c is equal to 1, and third equation minus see here -a is equal to -1. मग ह्या इक्वेशन सिम्प्लिफाय केलं आपण तर -a equal to -1, मायनस मायनस साइन कॅन्सल होईल. सो a is equal to 1. So put equation 3 in 1. What we will get, जर आपण a ची व्हॅल्यू 1 इथं सबस्टिट्यूट केली तर a प्लस बी काय आहे 0. सो b इज इक्वल टू काय येईल -a. मग -a म्हणजे काय असणार आहे -1. सो b इज इक्वल टू काय येईल -1. आता पुट 3 अँड b इन इक्वेशन 2, ज्याच्यावरून आपल्याला c ची व्हॅल्यू भेटेल. इथं सबस्टिट्यूट केलं आपण a इज इक्वल टू काय 1. सो -1 -3 into b, but b is what -1, so that is +3, and plus c is equal to what 1. So 3 minus 1, which is 2, plus c is equal to 1. c is equal to 1 minus 2. हा 2 इकडे नेला राईट हँड साईडला. 1 minus 2 काय येईल -1. So c is equal to -1. So we get value of a as 1, b as -1 and c as -1. ते जर आपण आपल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केलं सो देन vc इज इक्वल टू r इटा रेस टू a काय आलेला आहे आपला 1. त्याच्यानंतर रो रेस टू b काय आलेला आहे आपला -1 अँड d रेस टू c तो पण काय आलेला आपला -1. सो दी vc इज इक्वल टू r इटा याची 1 म्हणजे हे असेल -1 हे डिनॉमिनेटरला जातील. सो रो इंटू डी. So in this way we can define or we can get that formula. Critical velocity is this. Now from this equation Reynolds number r is equal to vc rho into d, okay, divided by eta. Now for Reynolds number less than 2000, जर रेनॉल्ड्स नंबर अप्रॉक्सिमेटली लेस दॅन 2000 असेल तर आपण काय म्हणणार आहे फ्लो इज स्ट्रीमलाईन. ओके. अँड फॉर अ फ्लुइड टर्बुलन्स स्टार्ट्स फॉर व्हॅल्यू ऑफ आर इन बिटवीन 1000 अँड 3000. 1000 ते 3000च्या मध्ये ज्यावेळेस रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू असते त्यावेळेस तिथं फ्लुइड काय असणार आहे फ्लो इज टर्बुलंट. एक्झॅक्टली असं आपण सांगू शकत नाही. 2000 पेक्षा कमी आपण इथं पाहिलं, पण ज्यावेळेस 1000 पेक्षा वाढेल ती व्हॅल्यू रेनॉल्ड्स नंबरची तर 1000 ते 3000 ह्याच्यामध्ये कधी त्या फ्लोमध्ये टर्बुलन्स येऊ शकतो. ओके, म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लो काय होईल टर्बुलंट फ्लोमध्ये कन्वर्ट होईल. ओके, सो इन दिस वे वी कॅन डिफाईन streamline flow and turbulent flow. Now for turbulent flow we know that all the definitions. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर रेनॉल्ड्स नंबर आपल्याला कमीत कमी ठेवायचा असेल म्हणजे जर स्ट्रीमलाईन आपल्याला पाहिजे असेल तर vc क्रिटिकल वेलॉसिटी आहे, रो म्हणजे काय डेन्सिटी, डी म्हणजे काय डायमीटर, ह्या दोघांची व्हॅल्यू कमी घ्यावी लागेल. सो
रो कमी घेतला म्हणजे काय म्हणणार आहे आपण, लो डेन्सिटी. ओके. त्याच्यानंतर डी म्हणजे काय, डायमीटर ऑफ ट्यूब, म्हणजे स्मॉल डायमीटर, स्मॉल ट्यूब डायमीटर. आणि इटा काय डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे आर जर आपल्याला कमी ठेवायचा असेल तर इटा काय घ्यावं लागेल, जास्त घ्यावं लागेल. इटा जास्त घेतलं तर इटा काय आहे, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. मग व्हिस्कस फ्लुइड असं जर आपण घेतलं तर रेनॉल्ड्स नंबर काय असणार आहे, कमी असणार आहे. सो दे प्रमोट स्ट्रीमलाइन्स. ओके. जर आपल्याला एखाद्या ट्यूबमधून स्ट्रीमलाईन फ्लो ठेवायचा असेल तर आपल्याला काय घ्यावं लागेल, लो डेन्सिटीचं फ्लुइड घ्यावं लागेल ज्याची डेन्सिटी कमी आहे, स्मॉल ट्यूब डायमीटर घ्यावं लागेल, छोट्या ट्यूब घ्याव्या लागतील. ओके. आणि व्हिस्कस फ्लुइड घ्यावं लागेल. हे जर तीन कंडिशन सॅटिस्फाय केले आपण तर रेनॉल्ड्स नंबर काय होईल आपला, कमीत कमी राहील आणि फ्लो काय असणार आहे, स्ट्रीमलाईन. आता याच्या अपोजिट केलं आपण, रेनॉल्ड्स नंबर वाढवला तर काय होईल, लोच्या ऐवजी हाय डेन्सिटी, म्हणजे इथं डेन्सिटीची व्हॅल्यू वाढेल. त्याच्यानंतर ट्यूब डायमीटर काय केला आपण, इन्क्रीज केला, म्हणजे हाय ट्यूब डायमीटर, लार्ज ट्यूब घेतले आपण. सो लो लिक्विड ऑफ हाय डेन्सिटी, लार्ज ट्यूब डायमीटर and non-viscous fluid, okay, promote turbulent flow. Okay, so in this way we can define streamline flow and turbulent flow depending on Reynolds number. Reynolds number ने पण सांगता येईल आपल्याला की स्ट्रीमलाईन आणि टर्बुलंट फ्लो कुठे येईल. ओके. नाउ physical significance of Reynolds number. So for physical significance of Reynolds number, R is dimensionless factor. आपण आत्ताच पाहिलेलं आहे, आर ला काही डायमेन्शन नाहीये. आर इज क्रिटिकल व्हेरिएबल. क्रिटिकल व्हेरिएबल का म्हटलेलं आहे आपण, कारण त्याच्यावरून आपल्याला सांगता येतं की तो फ्लो स्ट्रीमलाईन असेल का टर्बुलंट असेल. दीज आर द टू मेजर physical significance of that Reynolds number. Okay. Then for Reynolds number, another physical significance, important physical significance. Okay. For geometric similar tubes, R is same. जर आपण जॉमेट्रिक सिमिलर ट्यूब घेतल्या, ओके, वेगवेगळ्या, तर त्या जॉमेट्रिक सिमिलर ट्यूब साठी आर म्हणजे रेनॉल्ड्स नंबर काय असणार आहे, सेम फॉर डिफरंट फ्लुइड्स. जर आपण वेगवेगळे फ्लुइड घेतले पण जॉमेट्रिक सेम ट्यूब असेल तर त्यासाठी रेनॉल्ड्स नंबर काय असणार आहे, सेम. So these are the basic physical significance of Reynolds number. Okay. Here we stop our lecture. Okay. Thank you.